गंगाजलच्या वक्तव्यावरून आता मुंबईमध्ये मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये बॅनर युद्ध सुरू झालंय। विशेष म्हणजे बॅनरवरचा हा वाद एकमेकांचे बाप काढण्यापर्यंत गेलाय। पाहूया। राज ठाकरेंनी गंगाजलवर बोलून महिना लोटल्यानंतर आता दादरमध्ये शिंदेच्या शिवसैनिकांनी बॅनर झळकावून निषेध नोंदवला। गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं करायचं काय? कुंभमेळ्यात 60 कोटींहून अधिक हिंदूंनी गंगेत स्नान केलं। हा हिंदू एकजुटीचा होता, अशी वाक्य या बॅनरवर होती। यावरून वाद उद्भवल्यानंतर महापालिकेनं हे बॅनर हटवलं। असं आहे की मला माझ्याकडून कुठली कामं होत नाहीये, मी कुठे पिक्चर मध्ये दिसतच नाहीये, तर मला काय करणार? बाबाची पुण्याई आहे शेवटी। बाबा पण आता आमदारकी हरल्यानंतर बाबा पण आता फक्त सिद्धिविनायक करत बसलेले आहेत, तिकडे सिद्धिविनायक मध्ये जाऊन बसलेले आहेत। मग आता प्रकाश जोतात कसं येणार? या बालबुद्धीने मला वाटते आपल्या बाबांना पण न विचारता हा होर्डिंग लावलाय। त्याला मला वाटते नंतर दम मिळणार आहे त्याला वरून, कारण चुकीचं होर्डिंग लावलेलं आहे। कारण जर त्यांनी ते भाषण बघितलं असं शिवतीर्थावरचं साहेबांचं जे पूर्ण भाषण जर त्यांनी ऐकलं असेल तर त्यांनी मला वाटते होर्डिंग लावलं नसतं। वडिलांचं कर्तृत्व हे मुलासोबत असायलाच पाहिजे। वडिलांचं कर्तृत्व असेल तर मुलगा पुढे जातो। आणि मी ज्यावेळेला नगरसेवक झालो त्यावेळेला माझ्या वडिलांचं कर्तृत्व 100% होतं, त्यांचं काम होतं, म्हणून जनतेने मला निवडून दिलं। त्यानंतर मी जनतेचं काम केलं। पण जर वडिलांचं कर्तृत्व नसेल तर निवडणुकीत कसा पराजय होतो हेही आपण महाराष्ट्राने अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय। त्याच्यामुळे काय आपण बोलतोय हे प्रत्येकाने समोर समजून घेणं गरजेचं आहे। मला वाटतं सरवणकरांनी विचार या बाबतीत बोलणं चुकीचं आहे ना। ज्यांचा प्रवास शिवसेना, काँग्रेस, पुन्हा शिवसेना उभाटा आणि मग शिवसेना शिंदे गट हा कशा करता झालाय, कुठल्या विचाराने झालाय याचा त्यांनी पहिला विचार केला पाहिजे। गंगेतल्या प्रदूषणाचा वाद राज ठाकरेंच्या महिनाभरापूर्वीच्या भाषणानं सुरू झाला होता। त्यानंतर काल परवाच्या भाषणात त्यांनी गंगेतल्या प्रदूषणाचे व्हिडिओ दाखवत पुन्हा एकदा नदी प्रदूषणावर भाष्य केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसत नाहीत। त्याऐवजी त्यांचे इतर नेते मात्र एकमेकांवर विखारी टीका करतायत। मात्र हा सारा प्रकार मॅच फिक्सिंग असून आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं चर्चेत येण्याचे हे प्रयत्न असल्याचा आरोप विरोधक करतायत। आता त्यांची फिक्सिंग आधीच झालेली आहे, आता बघायचं पुढे कसा उठकीस करवर भेटता तो आगे पाहायचं। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।